जागा नाहीच नसू द्या, आहे त्या जागावर शांत उभा राहा. जागा नाही म्हणून पुढे यायचा प्रयत्न आता करू नका. आपले शिस्त ठरलेले ते मोडायचे आहे. आपल्याला काट्यावर जरी उभा राहायची वेळ आली आणि जाळात जरी उभा करायची वेळ आली तरी जातीसाठी राहायचं आहे. मागे यायचं पुढे यायचं. आपण आधी बात पाहणेबाजी कोणी करायची नाही. सगळ्यांनी एका जागेवर शांत राहायचं. जे आपले नियम आणि आचारसंहिता ठरली त्याच्या बाहेर कोणी नाही राहायचं. मी सुद्धा नाही. आपल्याला आता मुंबईकडे जायचं. आपला शेवटचा एक मुक्काम राहिला वाशीचा. वाशी पासून आपण मुंबईपर्यंत पायी जाऊन आम्हाला उपोषण सुरू करणार आहे. माझ्यासह माझा मराठा समाज शांततेत आम्हाला उपोषण करणार आहे. तो आम्हाला कायद्याने संविधानाने अधिकार दिलाय. आम्ही शांततेत आंदोलन करायला चाललंय कारण आमच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ते आरक्षण मागण्यासाठी आम्ही मुंबईला चाललोय. माझी मराठा समाजाला विनंती आहे, आपण आतापर्यंत शांत आलात. दिलेल्या शब्दाला माझा मराठा समाज जागलाय. एकाही मुलानं कुठेही कोणतीही गडबड होऊ दिली नाही आणि केली पण नाही. आपण शांत आहेत. दिलेला शब्द पाळतो. हे राज्याला पुन्हा एकदा माझ्या मराठा मायबाप समाजाने सिद्ध करून दाखवलं. आणि मुंबई सुद्धा आम्ही शांततेत जाणार, शांततेत बसणार. कुठेही गडबड होणार नाही. पण आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही आणि उठणार सुद्धा नाही. या भूमिकेवर आम्ही कालही ठाम होतो, आजही ठाम येत आणि उद्याही ठाम राहणार. एकाही पोराकडे आणि माझ्या मराठा समाजाकडे कुठलीच गडबड होणार नाही याची खात्री मी सरकारला दिलेली. हा आपल्या मुंबईकडे येणार. महाराष्ट्र आमचा, मुंबई आमची, जनता सुद्धा आमची. तिथल्या लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे. वाहन चालवताना आपल्याला आणि दुसऱ्याला इजा नाही झाली पाहिजे याची काळजी घ्यायची. तिसरा मुद्दा, हातावर नका करू. ते काय होतं ते काय शिष्टमंडळ करत आलं म्हणा. ते हिसवडे प्राप्त ते पंखी कोणत्या गावात आपला तिसरा मुद्दा आहे. स्वतः आपल्याला स्वयंसेवक बनायचं. आता उद्यापासून आत्ता बनला असता नसताना बनणार नाही. आज तुमच्यावर जबाबदारी वाढली. सगळ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचं. मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या आज बैठक सुरुवात झाली. निरोप आणतात तुम्हाला आपल्या बैठकीची नाही कळालं होतं. आता कसं काय कळालं म्हणजे अशी एक बी गाडी नाही. त्या गाडीला सांगितलं नाही आपल्या आज बैठकी म्हणून काय अवस्था. सगळ्या गाड्याला सांगितलेल्या ग्राउंडवर बैठक म्हणून. आणि सगळ्यांना चालतं चेक करावं. प्रत्यक्ष घेऊन राहिलं जेवले का विचारतो नाही. लांबून का होणार काळजी होतो. लांबून म्हणजे असं तुमच्याकडे यावं तर मला चेन घेते. मी बारीक मला उलट होते मी खाली पडत. त्याच्यामुळे मला भेटणं व्हाय ना तुमच्याकडे. एक दिवस आमचं ठरलं म्हणलं तिथं गाड्या लागल्या डांबरीत नाही दिसली बाबा. आमचा ड्रायव्हर तो पट्टा दिसणार पांढरा मला पुढची. इतके पुण्याचे जिल्ह्यातले मराठी बोलले माया उड्या जिंदगीत मी बघितले.
ज्या रस्त्यावर आपण चाललो त्या रस्त्यावर अख्खा मराठा समाज आशीर्वाद द्यायला आणि पाठिंबा द्यायला यायला. मी 5ला मला अचानक झोप लागली हो गाडीतली गाडी. माझ्या माय माऊलीने झोपीतच ओवळ मला. काय मला डोळे झाका लागले. कालची फेर झोप नाही वांगोळीची. ती 6:30 संपली पाठवली. इथं 6:15 आलो सकाळी आणि झोपच 48 घंटे झाले झोपत नाही ना. अचानक झोप लागली. म्हणून उशीर झाला बरं का आज. झोपलो 6:15 वाजता गेलो असं कोणाच्या घरात नाही टाकलं माहिती नाही. आणि मग आता थोडं भारी घर होतं राव. मी सकाळी उठल्यावर कोणी नाही हे कोण आणून टाकलं तुम्ही मला गादी ठियन. मी तुमच्या झोपत नाही गाद्या उद्यावर जाय का मी. पण ते मला शरीरच साथ देणार आहो. मला अंग दुखत वात आल्यासारखं होतं पाहिजे. त्याच्यामुळे मला गाऱ्यात झोपून जाणार. आता पहिल्यांदा थोडी मुली तिची ताकद होती तेव्हा गाऱ्यातच झोपत होती. आता झोपलो वापरूनच होतो. त्याच्यामुळे भली झोपत नाही तर मी पहिली झोपत नाही. हे तुम्हाला इतर मागचे अनुभव आहे. तुमच्यावर तिसरी जबाबदारी तुम्हाला स्वयंसेवक म्हणून बनायचं. आजूबाजूला लक्ष ठेवायचं. तुमच्यावर चौथी जबाबदारी आपल्या रॅली आपल्या आंदोलनात कोणी जाळपोळ उद्रेक करायचा प्रयत्न करतोय ना याच्यावर फार काय लक्ष ठेवायचं. त्याला पळून द्यायचं नाही. परत म्हणायचं काम नको करून पळून गेला. जागेवर सगळ्यांना धरायचा. त्याला बोट लावायचं नाही. पोलिसांच्या गाडीत घुसलून टाकायचं. मग तो कोणाचा असो आपला असो नाही तर कोणाचा असो. आपल्या माता मावल्या प्रचंड संख्येनं मुंबईला येणाऱ्या 26 तारखेला 6वा मुद्दा ते होय की तुमच्यावर त्यांना संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे. आपल्या 7वा मुद्दा आपले वाहन जिथं लावले तिथंच आपल्याला सगळ्याला आराम करायचा आहे. जातीसाठी किती थंडी वाजली कितीही त्रास झाला तरी जागा सोडायची नाही. म्हणजे आपल्या गाड्याचं सुद्धा संरक्षण आपण करणार आहे. पुढचा मुद्दा तुम्हाला जर कोणी त्रास दिला तुम्ही त्याला त्रास देऊ नका. माझ्यापर्यंत तुम्ही अशी पावसा मग मी त्याला दाखवतो. सरकारकडून काही तुमच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर तुम्ही देऊ नका. त्याने तुम्हाला काठीनं बाजूला लोटलं तर ते मला येऊन सांगा त्याने लोटलंय. अगोदर तुम्ही मला विचारल्याशिवाय कोणती ऍक्शन घेऊ नका. त्याच्यानंतरचा मुद्दा विघ्न संतोषी आजूबाजूला दिसतेत का. आपल्या नावाखाली त्याचं काही राजकारण साधायचा प्रयत्न करतोय का याच्यावर लक्ष ठेवा. इथं आपल्या लेकराच्या हितासाठी आपण आलोय. तेव्हा त्याचे राजकीय पोळी भागवण्यासाठी येऊन काही कार्य लावण्याचा प्रयत्न करत असला तर तो कोणताही किती मोठा असो मला त्याचं नाव सांगा. मी त्याला पोलिसाच्या गाडी पोहोचून टाकतो. आपल्याला सगळ्या बाजूनं शांततेत सावध राहायचं. मला मराठा समाजाने शब्द दिलाय. मराठा समाज कधीच बदलणार नाही याची मला खात्री. मुंबईत शांततेत आंदोलन करायचं. एका जागेवर शांत बसून राहायचं. जेवायचं खायचं आणि झोपायचं. मान्य का. सगळ्यांनी हातवर काढून सांगा शांततेत. आता मला म्हणून त्या सरकारच्या तिथं आल्यावर काही घडत असतं असं मला म्हणतो. आता नुसतं ही म्हणतो तोपर्यंत ठेवून येतो. माझ्या समाजाने शब्द दिला मला दुसऱ्यांदा मला माहिती माझा तेच केला. बोलत मला हे निवेदन दिलं हे म्हणजे तो म्हणतात तुम्ही सांगा जमणी लागले ते म्हणजे तुमच्या मुलगा नाही तर हे उदय वाचला तिथे बोलणं वाटतं. तर शांत राहायचं. शांततेचे मुळे म्हणतो सांगतो तुला असेल भेटलं का तुला म्हणतोय असेल भेट थांब ना. आणि काय बोलत काय पण घेतले सर 10 लाख लोक कसा बोलले
आपल्याला आरक्षण पाहिजे आणि शांततेचे 70 वर्ष आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत येत नव्हतं. या शांततेच्या आंदोलनानं आरक्षण शेवटच्या टप्प्यात आलं. म्हणजे आतापर्यंत 54 लाख मराठी आरक्षण आपली मागणी 54 लाख मराठ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या, त्याच्या परिवाराला तात्काळ द्या आणि सगळ्या स्वराज्याचा आदेश गणगोतातील सोयीचे असं आपण त्यांच्याकडे मांडले आणि छोट्या मोठ्या दोन पण मी याच्यातून माझ्या मराठ्याचा प्रवेश आणि आरक्षण तुम्ही प्रमाणपत्र ओबीसी आणि आरक्षण मराठ्याला ओबीसीतूनच पाहिजे. ही दृष्टिकोन आम्हाला नको. त्यामुळे हे शांततेत आंदोलन करायचं. पुऱ्या भारत देशाला आणि जगाला बघितलं पाहिजे. मराठी एक अशी जात आहे ज्या ज्या वेळेस लढली त्या त्यावेळेस इतिहास घडवला आणि आता हे दुसऱ्यांदा मराठा समाज करोडाच्या संख्येनं मुंबईत एकत्र आला, शांततेत आला आणि शांततेत आरक्षण घेऊन वापस गेला. हा दुसरा इतिहास घडला पाहिजे. तुम्हाला कसंही आंदोलन केलं तरी तुम्हाला आरक्षण पाहिजे. काय गाडी जळली, गाडी ड्रोन कॅमेरा गाडी जळली, गाडी पांढरा बाकीचे बाहेर आहे, बाकीचे बाहेर बाकीचे बाहेर आहे. झालं वा याला म्हणजे मराठी पोरं सगळे भेटले एका मिनिटात कार्यक्रम संपला. गाडी ती गाडी पेटली होती, 10 ठिकाणी पाणी मधलं मोडून काढली. बाकीचे नुसते त्याच्यावर बसले की ते इजून गेले. एका एक पाय ठेवला, 200 पोरात त्याच्यावर पाय ठेवला, ते इजून गेला. मराठ्यांना पुढे आग सुद्धा चलत नाही. इथून पाठीमागं लढाईचा इतिहास झाला. आता शांततेचा इतिहास मराठी एकदा घडू लागा आणि तो घडवायचा आपल्याला. मराठ्यांच्या अंगात 2-3 विचाराची लढाई आहे, हे एकदा या जगाला कळू द्या. लढून सुद्धा मराठा जिंकतो आणि शांततेत जरी बसला तरीही मराठा जिंकतो. हे पुन्हा एकदा सिद्ध करायचं. आता या सगळ्या बारीक सारी गोष्टीकडे लक्ष असू द्या. रस्त्यानं ट्रॅफिक करायला सुद्धा आपले पुढं गाडीतून उतरून मदत करायचा. गाड्या आता पुढं सांगेल बघा, एक या पुढे घेऊन पळापळी करू नका. सगळ्यांनी वाशीतच थांबायचंय. आपण आज इथून थांबू नका ना, याच्यामध्ये थांबा ना. मग घर तिकडेच नाही. आपण इकडं गेलो तर पुढं तसं माझा नाही म्हणत मी. गाड्या तुम्ही तर हलत तर मला पक्क नाही. आणि मी बिंदा म्हणून असं आहे, मी तुम्हाला सोडत नाही मोरुस्त राहतो. आणि कोण कोण मराठ्याच्या वाटत जातोय ते बी मला इथून पुढे बघायचंय. त्याच्यात धमकच नाही राहिले पाहिजे मराठ्याच्या विरोधात जायचे. यांच्या वळवळ्यात बंद करतो. फक्त एक आरक्षण मला शांततेत घेऊ नका. आणि त्याचं नाव न घेऊन मोठं व्हायला लागलं ते कामातून गेलेले. आता फक्त एकजुटीला म्हणा, साथ द्या. आपल्याला एवढ्या वेळेस हे शांततेत आरक्षण आणून द्यायचं. तिथून पुढे सुद्धा खूप प्रश्न आहेत आपल्या समाजाचे. खूप महासंकट निर्माण होतील एवढ्याले प्रश्न आहेत आपल्या समाजापुढे. अशीच एकजूट ठेवली ते सुद्धा पायाखाली मुरगाळतील मराठी. ते संकट सुद्धा चालता चालता एकजूट असू द्या. शब्द मोडू नका. मी तुमचा मोडणार नाही, आतापर्यंत नाही मोडला. शेवटचा शब्द सांगतो, शेवटच्या माणसाला आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन बंद होणार नाही. आंतरवाडीतलं आंदोलन आजही सुरू आहे.
साखळी उपोषणवाले साखळी उपोषण करताय आणि रोज संध्याकाळी महाराज मंडळीचं कीर्तन आहे. महाराज मंडळी पहिल्यांदा एवढंच भजन कीर्तन. आता सगळं बोल ना मुंबईत लाईव्ह मध्ये बोल ना. देवी डायरी महाराज मंडळीला माझी विनंती आहे. लोणावळा या मावळ प्रांतात तुम्ही समाज प्रबोधन करताय. या आंदोलनाला आपण प्रचंड ताकद दिलेली याची जाणीव मराठ्याने. तुम्हाला मधल्या काळात काही त्रास झाला, काही महाराज म्हणले हे सुद्धा आम्हाला माहिती. आम्ही तुमच्या बाजूने बोललो नाही, कारण आरक्षण घ्यायचं. तुम्हाला त्रास दिलेला आमच्या पक्का देण्यात एकदा आरक्षण मिळू द्या, त्यांचा हिशोब आम्ही पुरा करला. तुम्ही फक्त मागं हटू नका. या मराठ्याच्या लेकराशी पाठीशी महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज जनजागृतीसाठी पुन्हा सज्ज व्हा आणि यांच्या पाठीशी व्हा. तुम्हाला दिलेले ते त्रासाचे सगळ्यांना माहिती. फक्त या आंदोलनात आपल्याला वेगळं वळण लावायचं नव्हतं, म्हणून त्यांचं ऐकून घेतलेलं आहे. मी सुद्धा अपमान पचवल्याला माझ्यावर झालेला सुद्धा सगळे हिशोब होणार, पण मराठ्यांना एकदा आरक्षण मिळालं. आजूबाजूला लक्ष असू द्या, पुन्हा एकदा सांगतोय, आजूबाजूला लक्ष असू द्या. स्वयंसेवकपणा, रस्त्यात उतरून एकमेकाला गाड्या काढू लागा. कुणाची बंद पडली त्याला मदत करू लागा. 2-3 गाड्या तिथं थांबत जा. पाठीमागून 10 घंटे लेट आलं तरी चालतंय, सगळे मुंबईकडे जाणार आहे. एकट्याला वाऱ्यावर सोडायचं नाही. एकमेकाला पुणे आलं काही दुखापत झाली तर अँब्युलन्सला रस्ता ताबडतोब देत जा, त्याला गाडीत टाकत जा. ओळखीचा नसला तर त्याच्या सोबत तुम्ही त्याचा घरचा म्हणून जात जा. कोणाला जेवायला नसेल तर आपण शिल्लक घेतला डबा त्याला द्या. कोणाकडे पाणी नसेल तर दोघं एका बाटलीतला अर्धा पे आपण मदत करा. एकमेकाशी सावध भूमिका करा. आणि सगळ्यात मोठं आपल्या समोरचं चॅलेंज आहे, आपण या ठिकाणावर बसलो, हे ठिकाण आपलं आंदोलन समजा. फक्त एवढंच ठिकाण. आपल्या ठिकाणापासून 10 फूट किंवा 10 मीटरवर जरी कुठं दगड हल्ला, कुठं जाळपोळ झाली, ती उद्योग तुम्ही तुमचं सरकार बघायचं, आम्हाला नाही. आमच्या एरियात आम्ही बघतो आणि आपल्या एरियात वळवळ करायला लागलं पेंटीनं धरून खाली बसलं. जागा हलवूनच द्यायचा नाही. आणि आपला असलं तरी गाडी दुसरं फेकायचा, पोलीस बांधायचं. सगळी जबाबदारी आपल्याला सांभाळायची, आपली फक्त. बाकीच्यांचा अपघात ठेका नाही घ्या. ते बाकीचे कोण आहे ते तिकडे बघून म्हणायचं. आपल्यापासून लांब झालेला आपला त्याचा काही संबंध नाही. त्याच्यावर कारवाई करा, नाही त्याला उलट लटका, नाही तर त्याला तिकडे कुठे एखाद्या तुम्ही सोडून द्या. लोक काय देणी घेतले. प्रश्न आमचा आमच्या एरियात होता, जिथं आमचे आंदोलन बसलेले तेवढाच. मग आमचं आंदोलन गाडी कशी बसलेला ते गाडीचं पोहतात, त्याच्या पलीकडच्या गाडीच्या दुसऱ्या गाडीचा आमचा त्याचा काय संबंध. इतके जागरूक राहा. कुठं काय वाटलं परत जाऊन पोलिसांना सांगा, पोलीस बांधवांना सांगा की या ठिकाणी असं व्हायला तुम्ही बघा. आपली जबाबदारी संपली. आणि आता सगळ्यांनी शांततेत एकामागे गाड्या लावायच्या. शांततेत. आत्ता म्हणजे 1 घंट्यापूर्वी मी उठायच्या आधी सरकारचं सिस्टम झालं चर्चा. 2 एक नाही, जुनं नवं गेलं मग पहिल्या तरी केलं. त्याचं मग जुळत नाही. आता जुनं आहे ते आलं. तुम्हाला एवढंच सांगायला आलं फक्त इथपर्यंत. जेवायला वाढलं होतं सगळ्यांना माहिती, मीडियाच्या बांधवाला सुद्धा माहिती, ते सुद्धा आत होतं. म्हणलं मी अगोदर माझ्या समाजाला सांगून येतं सिस्टम आलं, चर्चा करतो, तो गाड्याच्या तोंड मुंबईकडे करून त्यांचं आपलं पडलं तर आणि पुढं आपल्याला मुंबईत गेलं तरी आरक्षण पाहिजे, इथं दिलं तरी आरक्षण पाहिजे, त्यांनी बीडला दिलं तरी पाहिजे, देवळात दिलं तरी पाहिजे, त्यांनी संभाजीनगरला दिलं तरी पाहिजे, त्यांनी लोणावळ्यात देऊ दे, पनवेलमध्ये देऊ दे, वाशीत देऊ दे, कुठं दे. तुम्हाला पुढा उभारून देतात तरी पाहिजे. कुठं राहायचं आम्हाला पाहिजे आरक्षण.
आता ते काय म्हणते ते मी ऐकलं. मी आता त्यांच्याशी चर्चा करतो. तवर तुम्ही सगळ्या गाड्याच्या तोंड मुंबईकडे करून ठेवले. तवर मी आपल्याला आता मुंबईकडे जायचं. आपला शेवटचा एक मुक्काम राहिला वाशीचा. वाशी पासून आपण मुंबई पर्यंत पायी जाऊन आम्हाला उपोषण सुरू करणार आहे. माझ्यासह माझा मराठा समाज शांततेत आम्हाला उपोषण करणार आहे. तो आम्हाला कायद्याने संविधानाने अधिकार दिलाय. आम्ही शांततेत आंदोलन करायला चाललंय कारण आमच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ते आरक्षण मागण्यासाठी आम्ही मुंबईला चाललोय. माझी मराठा समाजाला विनंती आहे, आपण आतापर्यंत शांत आलात. दिलेल्या शब्दाला माझा मराठा समाज जागलाय. एकाही मुलानं कुठेही कोणतीही गडबड होऊ दिली नाही आणि केली पण नाही. आपण शांत आहेत. दिलेला शब्द पाळतो. हे राज्याला पुन्हा एकदा माझ्या मराठा मायबाप समाजानं सिद्ध करून दाखवलं. आणि मुंबई सुद्धा आम्ही शांततेत जाणार, शांततेत बसणार, कुठेही गडबड होणार नाही. पण आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही आणि उठणार सुद्धा नाही. या भूमिकेवर आम्ही कालही ठाम होतो, आजही ठाम येत आणि उद्याही ठाम राहणार. एकाही पोराकडे आणि माझ्या मराठा समाजाकडून कुठलीच गडबड होणार नाही याची खात्री मी सरकारला दिलेली. हा आपल्या मुंबईकडे येणार आहे. महाराष्ट्र आमचा, मुंबई आमची, जनता सुद्धा आमची. तिथल्या लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे. वाहन चालवताना आपल्याला आणि दुसऱ्याला इजा नाही झाली पाहिजे याची काळजी घ्यायची. तिसरा मुद्दा, हातावर नका करू. ते काय होतं ते काय शिक्षणाला करू नका हे म्हणा. ते हिसवडे करत ते पंखी हे कोणत्या गावात नाही तरी आपला तिसरा मुद्दा आहे. स्वतः आपल्याला स्वयंसेवक बनायचे. आता उद्यापासून आत्ता बनला असता नसताना बनणार नाही. आज तुमच्यावर जबाबदारी वाढली. सगळ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचं. मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या आज बैठक सुरुवात झाली. निरोप आणतात तुम्हाला आपल्या बैठकीची नाही कळालं होतं. आता कसं काय कळालं म्हणलं? अशी एक बी गाडी नाही त्या गाडीला सांगितलं नाही आपल्या आज बैठकी म्हणून काय अवस्था. सगळ्या गाड्याला सांगितलेल्या ग्राउंडवर बैठकी म्हणून. आणि सगळ्याला चालचालताही चेक करावं. प्रत्यक्ष भेट व्हायला जेवले का विचारतो नाही. मी लांबून का काळजी होतो. लांबून म्हणजे असं तुमच्याकडे यावं तर मला चेन घेते. मी बारीक मला उलट होते मी खाली पडत. त्याच्यामुळे मला भेटणं व्हाय ना तुमच्याकडे. एक दिवस आमचं ठरलं म्हणलं तिथं गाड्या लागल्या. डांबरीत नाही दिसली बाबा. आमचा ड्रायव्हर म्हणतो पट्टा दिसणार पांढरा मला पुढची. इतके पुण्याचे जिल्ह्यातले मराठी बोलले माया उड्या जिंदगीत मी बघितले. ज्या रस्त्यावर आपण चाललो त्या रस्त्यावर अख्खा मराठा समाज आशीर्वाद द्यायला आणि पाठिंबा द्यायला यायला. मी 5ला मला अचानक झोप लागली हो गाडीतली गाडी. माझ्या माय माऊलीने झोपेतच ओवळ मला. काय मग डोळे झाका लागले. कालची फेर झोप नाही वांगोलीची. ती 6:30 सभा संपली पाठव. इथं 6:15 लावलं सकाळी.
झोपच 48 घंटे झाली झोपत नाही ना अचानक झोप लागली म्हणून शेजारावर टाकता आज झोपलो 6-7 वाजता गेलो असंच कोणाच्या घरात नेऊन टाकलं माहिती नाही आणि मग आता जवळ भारी घर होतं राव मी सकाळी उठल्यावर कोणी म्हणून हे कोण आणून टाकलं तुम्ही मला गादी मी तुमच्या झोपत नाही गाद्या गोद्यावर जाय का मी पण ते मला शरीरच साथ देणार आहो मला आम दुखत वाट आल्यासारखं होतं पाहिजे त्याच्यामुळे मला गाऱ्यात झोपून जाणार आता पहिल्यांदा थोडी मुली तिची ताकद होती तेव्हा गाऱ्यातच झोपत होती आता झोपलं वापरूनच होतो त्याच्यामुळे खोली झोपत नाही तर मी खोली झोपत नाही हे तुम्हाला इतर मागचे अनुभव आहे तुमच्यावर तिसरी जबाबदारी तुम्हाला स्वयंसेवक म्हणून बनायचं आजूबाजूला लक्ष ठेवायचं तुमच्यावर चौथी जबाबदारी आपल्या रॅली आपल्या आंदोलनात कोणी जाळपोळ उद्रेक करायचा प्रयत्न करतोय ना याच्यावर फार काय लक्ष ठेवायचं त्याला पळून द्यायचं नाही परत म्हणायचं काम नको करून पळून गेला जागेवर सगळ्यांना धरायचा त्याला बोट लावायचं नाही पोलिसांच्या गाडीत घुसलून टाकायचं मग तो कोणाचा असो आपला असो ना तर कोणाचा असो आपल्या माता मावल्या प्रचंड संख्येनं मुंबईला येणाऱ्या 26 तारखेला 6वा मुद्दा ठेव आहे की तुमच्यावर त्यांना संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे आपल्या 7वा मुद्दा आपले वाहन जिथं लावले तिथंच आपल्याला सगळ्याला आराम करायचा आहे जातीसाठी किती थंडी वाजली कितीही त्रास झाला तरी जागा सोडायची नाही म्हणजे आपल्या गाड्याचं सुद्धा संरक्षण आपण करणार आहे पुढचा मुद्दा तुम्हाला जर कोणी त्रास दिला तुम्ही त्याला त्रास देऊ नका माझ्यापर्यंत तुम्ही असे पावसा मग मी त्याला दाखवतो सरकारकडून काही तुमच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर तुम्ही देऊ नका त्याने तुम्हाला काठीनं बाजूला लोटलं तर ते मला येऊन सांगा त्याने लोटलंय अगोदर तुम्ही मला विचारल्याशिवाय कोणती ऍक्शन घेऊ नका त्याच्यानंतरचा मुद्दा विघ्न संतोषी आजूबाजूला दिसतेत का आपल्या नावाखाली त्याचं काही राजकारण साधायचा प्रयत्न करतोय का याच्यावर लक्ष ठेवा इथं आपल्या लेकराच्या हितासाठी आपण आलोय तेव्हा त्याच्या राजकीय पोळी भागवण्यासाठी येऊन काही काडी लावण्याचा प्रयत्न करत असला तर तो कोणताही किती मोठा असो मला त्याचं नाव सांगा मी त्याला पोलिसाच्या गाडी घुसून टाकतो आपल्याला सगळ्या बाजूला शांततेत सावध राहायचं मला मराठा समाजाने शब्द दिलाय मराठा समाज कधीच बदलणार नाही याची मला खात्री मुंबईत शांततेत आंदोलन करायचं एका जागेवर शांत बसून राहायचं जेवायचं खायचं आणि झोपायचं मान्य का सगळ्यांनी हातवर काढून सांगा शांततेत म्हणून त्या सरकारच्या तिथं आल्यावर काही घडत असतं असं मला म्हणते आता नुसतं ही म्हणतो तोपर्यंत ठेवण्यात माझ्या समाजाने शब्द देणार मला दुसऱ्यांदा मला म्हणते माझा तेच केला बोलत मला हे निवेदन दिलं हे म्हणते तो म्हणतात तुम्ही सांगा जमणे घालायला ते म्हणजे तुमच्यामुळे जाय नाही तर हे उदय वाजता टीचर वर्णन वाटतं पण शांत राहायचं शांततेचे आता ते माझ्या मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो तुला रस्ते भेटलं का तुला मग रस्ते भेटलं थांब ना आणि काय बोलत काय पण नाही सर 10 लाख लोक कसा बोलले आपल्याला आरक्षण पाहिजे आणि शांततेचे 70 वर्ष आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत येत नव्हतं या शांततेच्या आंदोलनानं आरक्षण शेवटच्या टप्प्यात आलं म्हणजे आतापर्यंत 54 लाख मराठी आरक्षण आपली मागणी 54 लाख मराठ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या, त्याच्या परिवाराला तात्काळ द्या.
आणि सगळ्या स्वराज्याचा आदेश गणगोता ते सगळे असं आपण त्यांच्याकडे मांडले आणि छोट्या मोठ्या बनच्या पण मी याच्यातून माझं मराठीचं देश आणि आरक्षण तुम्ही प्रमाणपत्र ओबीसी आणि आरक्षण मराठा ओबीसी तुलाच ही गोष्टी आम्हाला नको. त्यामुळे हे शांततेत आंदोलन करायचं. पुऱ्या भारत देशाला आणि जगाला बघितलं पाहिजे मराठी एक अशी जात आहे ज्या वेळेस लढली त्यावेळेस इतिहास घडवला आणि आता हे दुसऱ्यांदा मराठा समाज करोडाच्या संख्येनं मुंबईत एकत्र आला, शांततेत आला आणि शांततेत आरक्षण घेऊन वापस गेला. हा दुसरा इतिहास घडला पाहिजे. तुम्हाला कसंही आंदोलन केलं तरी तुम्हाला आरक्षण पाहिजे. काय गाडी जळली गाडी ड्रोन कॅमेरा पाहता गाडी जळली गाडी पांडा बाकीचे बाहेर आहे, बाकीचे बाहेर बाकीचे बाहेर आहे. झालं वा याला म्हणते मराठी पोरं सगळे भिडले एका मिनिटात कार्यक्रम संपला. गाडी ती गाडी पेटली होती, दोघा ठिकाणी पाणी मधनं मोठ होऊन काढली. बाकीचे नुसते त्याच्यावर बसले की ते इजून गेले. एका एक पाय ठेवला, 200 पोरांनी त्याच्यावर पाय ठेवला, ते इजून गेला. मराठ्यानं पुढे आग सुद्धा चढत. इथून पाठीमागं लढाईचा इतिहास झाला. आता शांततेचा इतिहास मराठी एकदा घडू लागा आणि तो घडवायचा आपल्याला. मराठ्यांच्या अंगात 2-3 विचाराची लढाई आहे हे एकदा या जगाला कळू द्या. लढून सुद्धा मराठा जिंकतो आणि शांततेत जरी बसला तरीही मराठा जिंकतो. हे पुन्हा एकदा सिद्ध करायचं. आता या सगळ्या बारीक सारी गोष्टीकडे लक्ष असू द्या. रस्त्यानं ट्रॅफिक करायला सुद्धा आपले पुढं गाडीतून उतरून मदत करायचा. गाड्या आता पुढे एका मागे एक या, पुढे घेऊन पळापळी करू नका. सगळ्यांनी वाशीतच थांबायचंय. आपण आज इथून थांबू नका ना, एका मागे थांबा ना. मग नाही आपण इकडे गेलो तर पुढं तसं माझा नाही म्हणत मी. गाड्या तुम्ही तर हलत तर मला पक्क नाही. आणि मी बिंदा म्हणून असं आहे, मी तुम्हाला सोडत नाही मरुस्त राहतो. आणि कोण कोण मराठ्याच्या वाटत जाते ते बी मला इथून पुढे बघायचंय. त्याच्यात धमकच नाही राहिले पाहिजे मराठ्याच्या विरोधात जायचे. यांच्या वळवळ्याच बंद करतो. फक्त एक आरक्षण मला शांततेत घेऊ नका. आणि त्याचं नाव न घेऊन मोठं व्हायला लागलं ते कामातून गेलेले. आता फक्त एकजुटीला मला साथ द्या. आपल्याला एवढ्या वेळेस हे शांततेत आरक्षण आणून द्यायचं. तिथून पुढे सुद्धा खूप प्रश्न आहेत आपल्या समाजाचे. खूप महासंकट निर्माण होतील एवढाले प्रश्न आहेत आपल्या समाजापुढे. अशीच एकजूट ठेवली ते सुद्धा पायाखाली मुरगाळते मराठी. ते संकट सुद्धा चालता एकजूट असू द्या. शब्द मोडू नका. मी तुमचा मोडणार नाही, आतापर्यंत नाही मोडला. शेवटचा शब्द सांगतो. शेवटच्या माणसाला आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन बंद होणार नाही. आंतरवाडीतलं आंदोलन आजही सुरू आहे. साखळी उपोषणवाले साखळी उपोषण करताय आणि रोज संध्याकाळी महाराज मंडळीचं कीर्तन आहे. महाराज मंडळी पहिल्यांदा वेगळंच भाषण केलं. आता सगळं मुंबईत ते बी डायरेक्ट महाराज मंडळीला माझी विनंती या लोणाला या मावळ प्रांतात
तुम्ही समाज प्रबोधन करताय. या आंदोलनाला खूप प्रचंड ताकद दिलेली याची जाणीव मराठ्याने. तुम्हाला मधल्या काळात काही त्रास झाला, काही मार्ग म्हणलेला, हे सुद्धा आम्हाला माहिती. आम्ही तुमच्या बाजूला बोललो नाही, कारण आरक्षण घ्यायचं. तुम्हाला त्रास दिलेला आमच्या पक्का देणार, एकदा आरक्षण मिळू द्या, त्यांचा हिशोब आम्ही पुरा करला. तुम्ही फक्त मागं हटू नका. या मराठ्यांच्या लेकराशी पाठीशी महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज जनजागृतीसाठी पुन्हा सज्ज व्हा आणि यांच्या पाठीशी व्हा. तुम्हाला दिलेले ते त्रासाचे सगळ्यांना माहिती. फक्त या आंदोलनात आपल्याला वेगळं वळण लावायचं नव्हतं, म्हणून त्यांचं ऐकून घेतलेलं आहे. मी सुद्धा अपमान पचवल्याला माझ्यावर झालेला सुद्धा सगळे हिशोब होणार, पण मराठ्यांना एकदा आरक्षण मिळालं. आजूबाजूला लक्ष असू द्या, पुन्हा एकदा सांगतोय, आजूबाजूला लक्ष असू द्या. स्वयंसेवक बना, रस्त्यात उतरून एकमेकाला गाड्या काढू लागा. कुणाची बंद पडली त्याला मदत करू लागा. 2-3 गाड्या तिथं थांबत जा. पाठीमागून 10 घंटे लेट आलं तरी चालतंय, सगळे मुंबईकडे जाणार आहे. एकट्याला वाऱ्यावर सोडायचं नाही. एकमेकाला पुण्याला काही दुखापत झाली तर अँब्युलन्सला रस्ता ताबडतोब देत जा, त्याला गाडीत टाकत जा. ओळखीचा नसला तर त्याच्या सोबत तुम्ही त्याचा घरचा म्हणून जात जा. कोणाला जेवायला नसेल तर आपण शिल्लक घेतला डबा त्याला द्या. कोणाकडे पाणी नसेल तर दोघं एका पाठीतला अर्धा पे आपण मदत करा. एकमेकाशी सावध भूमिका करा. आणि सगळ्यात मोठं आपल्या समोरचं चॅलेंज आहे, आपण या ठिकाणावर बसलो, हे ठिकाण आपलं आंदोलन समजा. फक्त हे एवढंच ठिकाण. आपल्या ठिकाणापासून 10 फूट किंवा 10 मीटरवर जरी कुठं दगड हल्ला, कुठं जाळपोळ झाली, ती उद्योग तुम्ही तुमचं सरकार बघायचं, आम्हाला नाही. आमच्या एरियात आम्ही बघतो आणि आपल्या एरियात वळवळ करायला लागलं बँकेनं धरून खाली बसलं, जागा हलवूनच द्यायचा नाही. आणि आपला असलं तरी गाडी दुसरं फेकायचा, पोलीस बांधायचं. सगळी जबाबदारी आपल्याला सांभाळायची, आपली फक्त. बाकीच्यांचा अपघात ठेका नाही घ्या. ते बाकीचे कोण आहे ते तिकडे बघून म्हणायचं. आपल्यापासून लांब झालेला आपला त्याचा काही संबंध नाही. त्याच्यावर कारवाई करा, नाही त्याला उलट लटका, नाही तर त्याला तिकडे कुठे एखाद्या देते सोडून द्या. लोक दिली प्रश्न आमचा आमच्या एरिया पुरता, जिथं आमचे आंदोलक बसलेले तेवढाच. मग आमचं आंदोलक गाडी कशी बसलेला ते गाडीचे पुरतात, त्याच्या पलीकडच्या गाडीच्या दुसऱ्या गाडीचा आमचा त्याचा काय संबंध. इतके जागरूक राहा. कुठं काय वाटलं पळत जाऊन पोलिसांना सांगा, पोलीस बांधवांना सांगा की या ठिकाणी असं व्हायला तुम्ही बघा. आपली जबाबदारी संपली. आणि आता सगळ्यांनी शांततेत एकामागे गाड्या लावायच्या, शांततेत. आत्ता म्हणजे 1 घंट्यापूर्वी मी उठायच्या आधी सरकारचं शिष्टमंडळ झालं चर्चेला. 2 एक नाही, जुनं नवं गेलं मग पहिल्या तरी केलं, त्याचं मग जुळत नाही. आता जुनं आहे ते आलं. तुम्हाला एवढंच सांगायला आलोय फक्त इथपर्यंत. जेवायला वाढलं होतं सगळ्यांना माहिती, मीडियाच्या बांधवाला सुद्धा माहिती, ते सुद्धा आत होतं. म्हणलं मी अगोदर माझ्या समाजाला सांगून येतो, शिष्टमंडळाला चर्चा करतो, तो गाड्याच्या तोडं मुंबईकडे करून त्यांचं आपलं पडलं आणि पुढं आपल्याला मुंबईत गेलं तरी आरक्षण पाहिजे, इथं दिलं तरी आरक्षण पाहिजे, त्यांनी बीडला दिलं तरी पाहिजे, देवळात दिलं तरी पाहिजे, त्यांनी संभाजीनगरला दिलं तरी पाहिजे, त्यांनी लोणावळ्यात देऊ दे, पनवेलमध्ये देऊ दे, वाशीत देऊ दे, कुठं दे. तुम्हाला पुढार उभारून देतो तरी पाहिजे. कुठं राहायचं आम्हाला पाहिजे आरक्षण.